कुटुंब पेन्शनवर सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय. फॅमिली पेन्शन 67व्या वर्षापर्यंत मिळणार. नवीन नियमानुसार सर्व नियम सर्वांना लागू होणार. जर एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याचा निवृत्तीनंतर मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला 7 वर्ष किंवा वयाच्या 67व्या वर्षापर्यंत जे आधी असेल ते वाढीव दराने कुटुंब पेन्शन मिळेल, असे सरकारने स्पष्ट केले आहे. निवृत्तीचे वय काहीही असले तरीही हा नियम सर्वांना लागू असेल. पहिली पत्नी जिवंत असताना दुसरा विवाह केला असेल तर तो अवैध मानला जाईल. अशा प्रकरणात दुसऱ्या पत्नीला पेन्शनचा कोणताही लाभ मिळणार नाही. तर मग समजून घ्या पेन्शन कुणाला मिळेल. पेन्शनवर पहिला हक्क मृत कर्मचाऱ्याच्या पेन्शनर पती किंवा पत्नीचा असेल. त्यात निवृत्तीनंतर लग्न केलेले किंवा कोर्टाने वेगळे केलेले असले तरीही त्याचा लाभ मिळेल. त्यानंतर मुलांना अधिकार मिळतील. यामध्ये दत्तक आणि सावत्र मुलांचाही समावेश असेल. शेवट मानसिक किंवा शारीरिक अपंगत्व असलेल्या भावंडांना तिसऱ्या लाभाचा हक्क मिळेल.